मदन म्हणजे कोण तर प्रेमाची देवता, सुंदर असा जो देव मदन, त्याचं धनुष्य जे आहे ना ते फुलांचं आहे. त्यावेळेला देवानी धनुष्य घेतलं कुठलं? फुलाचं. कारण कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की कलियुगात धनुष्य फक्त चिन्हापुरतच मर्यादित राहील, पण ते चिन्ह नव्हतं, ते खरोखर तो फुलांचे बाण मारायचा त्या धनुष्यानं. कोण? देव मदन. आणि त्या मदनाची पत्नी ती रती. हां, तर हा देव मदन आहे ना, ह्यालाही असं वाटलं आपण पण जग जिंकायला निघावं, असं प्रत्येकाला वाटतं. तसं आपण जग हा निघाला. कसा निघाला? तर तो हातात धनुष्य घेऊन निघाला. कुठलं धनुष्य घेतलं त्यानं? तर हा देव मदन निघाला धनुष्य घेऊन, फुलांचे बाण मारत निघाला. आणि करायचा काय हा? की ह्यालाही असं वाटलं आपणही त्रिभुवनावर विजय मिळवावा, म्हणून हा दिसेल त्याला फुलांचा बाण मारायचा. आणि ज्याला हा फुलाचा बाण लागेल तो मनुष्य प्रेमात पडायचा. ज्याला बघा आपण, ज्याला फुलांचे बाण लागतील ना ते प्रेमात पडायचे. मग कधी ह्याला बाण मार, कधी त्याला बाण मार, असा हा मदन सुटला बाण मारीत. आणि मग त्याला सांगितलं, म्हणाले हे बघ, हे असं सगळीकडे बाण मारत बसलास तर चालणार नाही, तुला काहीतरी मर्यादा पाहिजे. म्हणून म्हणाले कलियुगात एक विशिष्ट सृष्टी तुला देऊ, मदनाची सृष्टी, की तिथंच बाण मारायचे, तिथे जे बघतील, जिथे जे येतील त्यांना बाण मारायचे. म्हणून आता अलीकडच्या काळात जी चित्रपट सृष्टी आहे की नाही, हो चित्रपट सृष्टी, ती मदनाची सृष्टी आहे. म्हणून फक्त आता तो चित्रपटातनं बाण मारित असतो असं म्हणतात. त्रिभुवन जये पुष्पधनुषा, हा देव मदन सुद्धा त्रिभुवनावर बाण मारीत सुटला ज्यावेळी, त्याच्या आधी त्यानं गणेशाचं स्मरण केलं आणि मग म्हणाला आम्ही निघतो जग जिंकायला. असं प्रत्येकानं गणेशाचं स्मरण केलं. त्या गणेशाचं ध्यान बा प्राण्या तू कर, ह्या संसाराचं, मायेचं, प्रपंचाचं ध्यान नको करूस, असं संत सांगतात. कारण आज ना उद्या हे सगळं इथंच ठेवून आपल्याला जायचंय. आणि खऱ्या अर्थानं बरोबर जर काही येणार असेल तर नाम तयाचे गायी, त्याचं नाम आपल्या बरोबर तेवढं येणार, बाकी सगळं इथंच राहणार. आणि त्याचं नाम किती गोड आहे. श्री गणपते विघ्न नाशना, श्री